बरं दादा मी जरा गावातून येतो जाऊन. गावातून येतं का? हा. काय आणायचंय का तुम्हाला गावातून? आणि ही माझी ना कोपरी फाटली. बर बर हे, मी दुकानातून आणतो तुमच्या मागची एक हा. कोपरी आणतो तुम्हाला. एवढी घेऊन ये. चाल ताई काय असेल ते बघ तुझं ओळखलंय का? तुला काय आणायचंय गावातून? मला आणायचं पण मला पण पार्लरला यायचं होतं. आता लगेच आता लगेच नाही, मी जाईन परत जाईन. परत चालेल. मला पैसे देऊन जा. आणि माघारी आलो मी मग देतो तुला पैसे. मग तू केव्हा यायचं दादा मग? अरे लगेच आलो मी एक 10-15 मिनिटात म्हणून माझं किरकोळ काम आहे मी लगेच आलो माघारी. बरं ऐक ना, ती कुरकुरे आण ना, मला आज लय खायचे होते. बरोबर आणतो बाई कुरकुरे म्हणजे तू हे ना- ऐकलं का ही काय करते तू काय नाही? अजून लहानच. अजून तुला कुरकुरेच आवडतात. मला कुरकुरे लय आवडतात माझ्या लेकीला कुरकुरे. मग मी गावातून आलो जाऊन तोपर्यंत स्वयंपाक करून ठेव मला जेवायला मग परत कामाला जायचं. बर बर गावात काही काम आहे का अर्जंट? कामच आहे म्हणूनच चाललोय. बरं तेवढा किराणा राहिला या घेऊन. किराणा बी आणतो मी. दादा किराण्याचं राहू दे, आधी मला कुरकुरे पाहिजे. बर आणतो आणतो आणतो. कुरकुऱ्याने पोट भरणार आहे का? किराणा आणला स्वयंपाक पाणी केल्यावर पोट भरणार. आता काय लहान राहिलीस वय तू अगं कुरकुरे खायला? सुनबाई, माझ्या लेकीला कुरकुरे लय अगं लहान बाई, माणूस मी आवडतात. जाऊन येतो कुरकुरे बी आणतो आणि किराणा बी आणतो. हा ना, मला भाजी- जाऊन तर येऊ द्या आधी. भाजीला बी आणा थोडं. आणतो आणतो आणतो. अरे माझी कोपरी पायजामा आणतो तेवढा. दादा तुम्हाला बी आणतो. दादा लवकर जाऊ. स्वयंपाक झाल्यावर मला जरी उशीर झाला तरी ह्यांना जेवायला द्या आधी. मी आलोच मग मला जातो. पार्लरला जायचंय, लवकर ये. आणि सांभाळून जा. हा हा गाडीले फास्ट नको चालू. बर लहान राहिलीस का तू? पार्लरला जायचं कुरकुरे खायचे तुला हा? आणि काही कपड्याला काही रोग आलाय का? हा मला कपडी आण, मला पायजामा आण. आता म्हातारडे झालं ना, काय करायचं? काय लटून काय नवर देव व्हायचं का काय? फाटले फाटलंय मग कोण बघायला येणार आहे तुम्हाला? बघायला नाही पण इथं अंग उघड राहू नये म्हणून तर मागितलं ना. त्या एकट्या माणसाने काय काय करायचं? मी कुठं भारी आण म्हणलंय, साधारणच आण म्हणलंय. पण गरजच नाही ना म्हणते मग तुला काय मी. होतंय बहिणी? दादा आमचं आणीन ना हा दादा. का? म्हणजे एकट्याने काय जीव द्यायचा का? हा दोन पोसायचे अगं खायला, सुनबाई कारण धरणीला भार झालाय. सुनबाई म्हणते ती बरोबर आहे. त्या दादाने तरी कवर पळायचं लेकरांनी तरी. जाऊ दे आता नाही आणलं तर दुसऱ्या वेळेस आली. आता तुला कुरकुरी मात्र आणि ते काय लय महाग नाही. काय ग तू लहान राहिलीस कुरकुरे खायला हा? वहिनी. आणि ते घरात काम पडले ते काम पडले कर ना, ते अगं- भांडे अगं- पडले, कपडे पडले, ते कोणी करायचं? अगं मी सुनबाई करू. तू लेकराची का मागे लागली? तुम्ही तर शांतच बसावं मामाजी. तुम्हाला तर काहीच अक्कल नाही. एवढे मोठे झाले तुम्ही, काय म्हातारे झाले, कशाने झाले काय माहिती? वहिनी हा? माझ्या बापाची अक्कल नको काढू. शांत बसा, अगं तू बाई, शांत बस. ते आज ना उद्या जाणार आहे लोकांच्या घरी. म्हणूनच हा? म्हणते मी, म्हणूनच म्हणते ती आज ना उद्या जाणार आहे. जरा धुणं भांडे स्वयंपाक पाणी यायला नको का? का तिथं तू करून घ्यायची आपली? करीन ती हळूहळू लाव तिला करायला. करीन ना, तिकडून नाही म्हणती. लहान राहिली का? हळूहळू कवा शिकणार आहे नाही ती? लहान. हा? आता तिचं अहो, आज लग्नाचं उद्या- वय होऊन गेलंय नाही, तिचं. नाही, लग्नच करायचं आता. या वर्षी आपण तिचे हात पिवळे करून टाकू. लग्नच करायचं तिचं. पण तिला हळूहळू शिकव. नाही असं तिला तू लय जर बोलत बसली तर मग ती काहीच करायची नाही नाही. नाही, मग तुम्हाला म्हणायचं नेमकं काय? नेमकं नाही. म्हणायचं काय? तिच्या सुईने घे जरा. तिला जरा आबडून गोबडून बाई असं कर, बाई तसं. वा 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 वा, आता आम्हाला किती बाबा दिवसाची? द्यायला लेकरूच आहे ते. आता किती 10-12 दिवस वर्षाचं लेकरूच आहे. कळायला घेऊन येतो का तिला? आता किती दिवस राहणार आहे आपल्या इथं? आपल्याकडंच लाडपाड अहो, मग लावणार. मी तेच म्हणायले मामाजी, जरा घरातलं काम शिकू द्या. हा नाही तर तुमच्याच नावाने गवऱ्या फोडतील तिथं. हा नाही ती आहे. ती सांगते तसं थोडंफार करायचं. मी नाही करणार, मला नाही लग्न करायचं. तू काम करते का? काम करते का? उठ 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 लवकर लवकर उठ. अगं, काम सुनबाई. करणार आहेस का नाही? काम करणार आहे? मी सुनबाई कधी काम नाही केलेलं. नाही करायचं. तुला काम नसेल करायचं नाही करायचं. चल, निघ. तुझं काय करायला मी काय तुझा उपता घेतला नाही, काय तुमचा ठेका घेतला नाही मी तुमचं करायचं. सुनबाई कसं काय तू लेकीला घराच्या बाहेर काढते? अजून लग्न व्हायचं तिचं. हे बघा, तुम्हाला पण या घरात राहायचं असेल ना तर नीट राहायचं, नाही तर तुम्ही पण निघायचं तिच्या माग. अगं सुनबाई शांत हो, शांत हो. तिला का हाकून देते काय लेकराला? शांत हो मी? नाही नाही, मी काय शांत हो? हा? ती एक काम करत नाही. मी काय ठेका घेतलाय का तुमचं सगळं काम करायचा? अगं ती कुठे जाईल? कुणाच्या घरी जाईल? तिकडे जाऊन कुठं जीव देईन? मला काय करायचंय? कसं काय होती? हा आल्या का कशी निर्लज्ज माझ्या आहे? पोटचा गोळा आहे बाई. आसन गोळा तर घेऊन हिंडा मग. जा तुम्ही पण तिच्या माग. गोळा आहे गोळा आहे. हा तिला नको का काय काम करायला? असं काय करीन ना ती काम. कुठं नाही म्हणते ती. अहो मग कवा करीन? पर माझे तर हात पाय हे व्हायला लागलेत ना काम करू करू, तुम्हाला खाऊ घालू घालू. तू करते पहिली बाई. पहिले तू ड्रेस घालू नको म्हणली म्हणून मी साडी नेसायला लागले. आता तुला हे पण जमाना का आता? हा, आता काय अगं करू बाई, मला? मग अगं काम कर की. उद्या दुसऱ्याच्या
घरी गेली ना तर लोक नाव ठेवते, तुला नाही नाव ठेवायचे. आता आई तर नाही, आई तर गेली मरून, म्हणून आता काय लग्न झालं काय म्हणते तिच्या आईने काय शिकवलं, आई तर नाही. आता म्हणतील भाऊजाईने काय शिकवलं, बाई मला नाव ठेवून घ्यायचे नाही कोणाचे. तुला पटत असेल तर काम कर, नाही तू इथं राहायची नाही. मी काय कुणाला असं आई तर पोसायला राहायचं रिकामी नाही, नाही. मग कुठं जाणार मी? हे बघ जाय कुठं बी. सुनबाई तू तिला 4 शब्द अजून बोल, पण घराच्या बाहेर तिला काढू नको. घराच्या बाहेर अजिबात काढायचं नाही, ती माझी पोरगी. तुम्ही पण निघा मग, काढायचं नाही तर निघा तुम्ही बी. नाही नाही, असं नाही. तू आज काय झालंय का तुला? निघा चला, हा? मला आज- ऐकायचंच नाही तुमचं. निघा आज काय निघ तुला? निघ, चल ग चल, निघ चल. हा? निघ म्हणलं ना, निघाला. किती धीट आहे हो तुम्ही, किती धीट आहे निर्लज्ज कसले. जा ना, निघा ना, जा जीव द्या एखाद्या इरीत, नाही तर खास लावून घ्या. काय? काय बाई, सुनबाई असं काय झालं तुला आज? हा? आता ह्या म्हाताऱ्या माणसाने कुठं जायचं? ये बाहेर आपण. कुठं जायचं? चला तुम्ही माझ्यासोबत. हे एखाद्याला एवढं बोललं असतं ना तर कवाच निघून गेलं असतं. सुनबाई पण निसर्ग दगडागत घट्ट इथंच बसलेले. सुनबाई कुठं काढते आम्हाला घराच्या बाहेर? अगं माझं घर आणि मलाच घराच्या बाहेर काढतीस. सांगितलं काय नाही राव वाटत. हा? जा ना, त्याला जीव मरा ना, काय जगून फायदा तरी तुमचा आहे का? काय फायदा? अगं मी नुसतं जीव खायचं. दिला असतं तर तू आली असती का माझ्या घरात? ते बघू जा, हा? नका शिकू मला. जा निघा, सांगते मी तुमच्या लेकाला काय सांगायचं ते. काय बाई देवा, अरे काय हे अशी अवस्था आमची. हा ठीक आहे. हा गप गप रडू नको. हा ती सारखी मला अशीच करती. हा? तिच्या घर आहे काही. अगं ते अशीच खावण्यावानी करते. काय करावं आता ह्या म्हाताऱ्या माणसाने? येऊ दे हा? दादालाच सांगणार आहे ना. बस बस बस. नको आपण रानात जाऊ. आपण चला चला रानात. चप्पल का? पण नाही घातली तुम्ही. अगं हा काढल्या कुठं चप्पल मला दिसती, कुठं चप्पल राहिली. हा सुनबाईनी ही नको नको केलंय आपल्याला. तिला काय झालंय काय माहिती. ती आता अशीच का वागत सगळ्या कुत्री सारखी करायला लागली. बसायचं हा. सावलीत. अरे देवा, सावलीत बसू आपण. अरे पांडुरंगा. आय, 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 आय. पुरी, तुम्ही तर सकाळपासून काय खाल्लं नाही आबा. अरे भूक मेल्यासारखी झाली. तुझं लग्न व्हायचंय, तुझे हात पिवळे व्हायचे, तू सुनबाई घराच्या बाहेर काढायला लागली. कसं व्हायचं ग तुझं? हा लेकरा तसं होईन तसं होईन. आता काय करता. काय दादाला सांगितलं त्याला पण वहिनीचं खरं वाटतं. हा ते गेला ना, गावात गेलाय. गावात गेल्यामुळं लवकर नाही आला, नाहीतर त्याने काहीतरी केलं असतं. हा तर येईन आपल्याला शोधत शोधत रानात येईनच. मला आई गिरी तुझी आणि ही दशा झाली ग आपली. जाऊ दे तुम्ही रडू नका. जाऊ द्या, होईल काहीतरी चांगलं होईलच ना. रडायला काय झालं तुम्हाला? रडू नका. अगं रडू नको तर काय करू? हे कोण आलं? रडू नका तुम्ही. शांत अरे बाळा काय सांगायचं, आमचे हाल कुत्र्यासारखे कोणी खाल्ले नाही. अरे बाळा आम्हाला माझ्या लेकरांना सुनेने घराबाहेर काढलं. अरे बाबा तू जग पिणाराला कुठं घर असत का? लय मोठा बंगला आपला. बंगला लय मोठा. अरे बाबा मग तू तसा पितो का तू? हा? ही कोण आहे? अरे माझी मुलगी. मुलगी आहे. हा घरी. अरे बाबा लग्न करायचं होतं तिचं, ह्या वर्षी हात पिवळे करायचे होते. लग्न करायचं? त्याच्या आधी सुनबाईने आम्हाला घराबाहेर काढले. शाळेला दोन डोळे. मला काय पोरगी मग? अरे बाबा
मला तर बघा, माझं लग्न नाही झालं. येऊन आलं इकडून आता आलंय पेना- मोठा घराचा, मी लय श्रीमंत आहे. अरे बाबा 35 एकर आहे, 35. असशील बाबा पेट नको जाऊ बाळा काय केली तुला इथं? तुला बी सांभाळतो मी. अरे बाबा तुझी या अवस्था मानल्यावर आम्हाला कसं सांभाळणार आहे तू? मी आहे ना, का लय गावतानी पैसा आपल्याकडे. अरे बाबा असेल पैसा तुझ्याकडं पण पिऊ नको. ह्या म्हाताऱ्या माणसाचे 2 शब्द ऐक. पिऊ बायको नको. केलं की मग काय आपलं लग्न व्हायना, काय व्हायना, मग इष्टीत कोणाला ठेवायची, मग काय पता आपलं माझं. तुझं लग्न नाही झालं का अजून? नाही लग्न म्हणून दारू पितो मी. अरे म्हणून दारू नाही प्यायची बाळा. हा? होय. पोरगी दिली हे ना, बघ. तर मग मी मग करीन दारू प्यायची. ईश्वराच्या पुढं कुठं जाता येत नाही. ज्याच्या तुझ्या नशिबात जे असेल तीच होईल. हा नशीब माझा आता उघडायला लागलं दिसतंय बरं का मला. आता आमच्या यातना आमच्या संग तुला नाही कळायचं आमच्या काय यात नाही. तुम्हाला घरी नाही तुम्हाला घेऊ नका तुम्ही. तुम्हाला सांभाळतो, पुरीला सांभाळतो. आपला भाऊ सुद्धा लय मोठा आहे, लय अरे श्रीमंत बाबा आहे. तुला चालतंय ना ना आम्हाला कुठं नेतो लगेच कुठं तर ठेवतो? मग चला नाही बरं, तुम्ही घेऊ नका माझ्या घरी त्याला. काय काय करायचं बाळा? नको ना नको नको बाबा. जा तुम्ही इथून. मग मारा तिकडे जेवू द्या. चला दारू तर रुपये माझ्या बरं. अरे बाबा आयुष्यात कसली दारून कसलं काय एक थेंबाला शिवलेलं नाही हा माणूस. हात दारू वाटलं नाही. पिण्याची मजाच वेगळी, दारूची मजाच वेगळी. तुम्हाला काय कळणार आहे त्यातलं नाही राव? ना आम्हाला नाही काय कळत बाबा. सगळं दुःख विसरून जातं माणूस दारू पिला की. झाले तसंच बाबा तो म्हणतो तसंच झालंय. पोरगी द्या तुम्ही मला. तुम्हाला माझ्या घरी जाऊ आपलं का? काय टेन्शन आणि यांचं काय मध्ये. काय पुरी चल आपलं जाऊ. जरा तिकडे पलीकडे मला ना माहिती विहीर आहे बरं का, त्याला पाणी नाही. त्याच्यात जीव द्या तुम्ही दोघं देऊन जाऊन. पोरगी राहून द्या, पोरगीला अरे बाबा आमच्या नशिबात असेल तर ते सुद्धा होईल. बघू काय व्हायचं असेल ते. तुम्हाला दिला हाकून घरून आणि मग जाणार कुठं तुम्ही? चल हा? चल बाई आपलं जाऊ कुठं जाणार दुसरीकडे तुम्ही? तरी. मारा मग तिकडं. अरे ऐकलं काय? ऐक माझं. जा मग काय तू म्हणे ऐकत नाही. रो ऐका रो. आपलं पिले पिले ओ मोरे राजा. बंगाला झोप आले, झोप निवांत. आता गेलं तिकडे गाव पेटलं हनुमान येशीच्या बाहेर. करा कट ए झालं का जेवायला? स्वयंपाक झाला ना? हा झालाय स्वयंपाक. चल बरं मला जेवायला दे. आणि दादा कुठे गेले? दादा गेले जेवण आताच. दादा गेले आणि ती पण गेली, म्हणले आम्ही येतो जरा रानातून चक्कर मारून. म्हणजे ताई आणि दादा दोघं बी गेले हा, दोघं गेले. जेवलेत ना ते पोटभर? बघा आता पण तुम्हाला वाटतं मी उपाशी ठेवलं विचारलं. त्यांना? माझा विश्वास आहे तुझ्यावर पण तरी मी विचारलं मी आपलं. पोटभर जेवले, उलट नको नको म्हणत होते, मी बळच खाऊ घातले. गेले तर असं का? रानात. हा, नाही रानात. तशी तू चांगली आहेस. बरं आता तू नसशील जेवली माझ्याशिवाय तू कशी जेवशील? बघा तुमचं हे असं असतं मला की माहिती आम्ही तुम्हाला म्हणूनच जीव लावते सगळ्यांना, तुम्ही मला म्हणूनच लवकर आलो मी. म्हणलं माझी बायको जेवायची राहिली असं मग म्हणून. बर चल चल. चल ती पिशवी सामान तिकडे ठेवलेली मी. चल तू खाली का ठेवली? अगं म्हणलं बरं राहू दे, नंतर आलो. बरं नंतर आलो. इकडे स्वयंपाक पडत चाललाय नेमकं काय करावं तेच कळा ना भाऊ सगळे. बस तुम्ही जरा. बाबा राम राम. राम राम. कुडाले अरे बाबा आमच्या शेजारच्या गावचे काय सांगायचे. आणि इकडे कुठं चालले? सुनाने घराबाहेर काढला आम्हाला माझ्या लेकरांना दोघांना. सुनाने घराच्या बाहेर काढलंय. हे जग आता काय साधं राहिलं नाही. कोणी कोणाचं नाही बाबा, कोणी कोणाचं नाही. सकाळपासून अन्न नाही का तुकडा नाही, पाण्याचा घोट सुद्धा नाही. आता कुठं निघाले तुम्ही मग? आता निघालो जिकडं वाट दिसून तिकडे निघालोय. हा बघू नाही तर आता असं वाटतं हे जीवनच नको. ह्या एवढं पोरीचं जीवाला तुम्ही वैतागला म्हणले असं करा, मग चला आपल्या घरी.
अहो 30-35 एकर जमीन आहे पांडुरंगाने भरपूर दिलेलं आहे आपल्याला, तसं काही नाही. अरे आहे बाबा, हा? तुमचं तुम्हाला व्हाय ना, आमचं कुठं अधिक भार त्याच्यात. नाही नाही, चला तसं नका जाऊ, कुठे इकडे फिरू तुम्ही, आपल्या घरी चला तुम्ही. अहो नको, तुमच्या घरचे तुम्हाला म्हणते. नाही नाही, कुण नाही काय म्हणा, चला. हा, बघा चला. तुम्हाला नाही नाही, कुण नाही काय म्हणणार, कुठे फिरत असं उन्हात आणलं चला, तुम्ही? चला बाबा, देवासारखी भेटली तुम्ही. अरे हे जगात काही माणसं परोपकारी अहो, जीवाला- प्रसंग तुमच्या जसा आला तसा माझ्या येईन एखाद्याशी. आता हा? त्याचं ते कोणी परमेश्वर देईल ना सांगितलं? टाइम आपल्याला. काय सांगता येतं त्या परमेश्वराची लीला आगादे. हा, बघा आमच्यासारखी हाल सावकाश, आमची आम्हालाच माहिती. नको नको केलं त्या सुनबाईनी. एवढी आपट आहे काय सून? अहो ह्या लेकीचे 2 हात पिवळे व्हायचे, ते तर लांबच राहिले. हिचं लग्न करावं म्हणलं तर ते उन्हायचं तुम्हाला त्रास व्हायचा आमच्यामुळं. नाही नाही नाही, तरच नाही. हा, हे घर आपलं. हा हा, छान घर आहे. हा, ही बाजरी एवढी. हा हा हा, चांगले चांगले. आमच्यामुळं तुम्हाला त्रास नाही नाही, नको. काय नाही त्रास होणार. नाही तर आमच्यामुळं तुमच्या घरात भांडणं लागायची. नाही. चला. आता आपण इथं बसू गडीवर, जेवण करू. हा हा, बसा तुम्ही निवांत इथं. चालेल चालेल चालेल. हळूच बस. बाजरी झाली. बाजरी झाली वाटतं. हा, हा बाजरी ती झाली आपल्याला. हा हा, पाहिलं पोरी किती सदन माणसं आहेत. आणि नुसतं सदन नाही तर मनाने सुद्धा, लय चांगलं. हा मनाने सुद्धा चांगली माणसं आहेत. आता बिस्लरी घ्या. आता काय ते आपलेच घरचे बघा ना, एवढे हा. कामधंदे करून आपल्याला हाकलून आता दिले. सुनबाईला आणली करून कुठं कुणी मिळाला हो. आपल्याला. हा, बाई, आमचा भाऊ. हे भाऊ आहे आमचा. हे बघा. कुठेतरी पाहिलं पोरी, चल आपलं. नको नको हो, थांबा थांबा. अहो, भेटली ती मला कुठे भेटले होते? मी गेलो राहणार झोपायला तिकडे लिंबाच्या खाली नारळ झाडा. हे कोण आहे? हे भाऊ आहे आमचा, लग्न जमाना म्हणून दारू पितोय देव. आबा चला ना तिथून. श्यामाला भेटले होते भेटले होते होय. रस्त्यात. त्याला म्हणले माझ्या घरी चला. घरी आली शेवटी माझ्या घरी घरी चला. आम्हाला काय माहिती तुमचं घरी आम्ही आलोच नसतो. आमच्या मागं लय वेळ लागला पण हे म्हणलं इकडे काय राहतलं घरी घाल तिकडे बंगल्या नाही तर आपल्या पिणार पुढे बरं जरा आता नजर पडली इथं घेऊन आलो इथं मी त्यांना. घर मग 5,000 रुपये दे. कशाला लागेल? चला आपलं. खर्चायला आता काय जमून आता काय जरा शांत राहा, पाहून आणले. आम्ही जातो. हो, नाही नाही, थांबा थांबा, तुम्ही थांबा. नाही नाही अहो आता त्यांच्या जाऊ पुढे तर म्हणलं काही बरंच नाही ठेवा. मी काय चावतोय तुम्हाला अरे असं टेन्शन घ्यायचं का? पियत राहायचं का सारखं? मग यांच्याकडे काय जीव देत बसतो का? मग आपलं पिऊन खाऊन खाऊन निवांत राहायचं. त्याला काय तेवढं लोड नाही घेत आपण. आम्ही नाही नाही, त्या जरा काय राग मानू काय तुम्ही आता 5-6 गडीवर जियावा, गडीवर बोलू चालू. हा, हा. त्याला काय राग मानू नका, ती तसंच करते ती. नाही आम्ही नाही रागवत. हा. आता किती माणसं आपण पिणार बघितली नाही का? हा. आम्हाला नाही, अजिबात जेवायला राग काय नाही नाही आला. सांगितलंय काय तेव्हा? आम्हाला राग नाही आला. पण म्हणलं ह्यो प्यालाय, ह्याला घर आहे कदार आहे, ते म्हणायचं चला माझ्या घरी, चला माझ्या घरी. मी काय असं आभाळातून पडलो होतो काय? आम्ही वैतागून निघालो तिथून आणि तुम्ही भेटले पुढे. पण बाई भाऊ मी काय चुकीचं केलं काय? त्याला घरीच चाललो होतो, फक्त मी होतो तर पेरलो. नसते आले ती. नाही, आता नाही, आले का नाही. शांत राहा. आता बरं का? काय आले बरोबर. तुमचा भाऊ बी म्हणला घरी चला. हा. आम्हाला काय माहिती तुमचं घर आहे म्हणून. काही पेल्यावर काय बोलला नाही 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 काय? नाही नाही नाही. तुम्हाला काय वाईट बोललो का मी? अजिबात नाही वाईट काहीच बोललं नाही. चालेल, काय नाही. कशामुळे पितोय काय? ते त्याचं काय झालंय, लग्न जमाना त्याचं. हा हा. त्याच्यामुळे ते असं असं येड्याने करताय. दररोज उठलं की दारू प्यायला जाते. जमीन आम्हाला 30-35 एकर जमीन आहे. रानात काम करायचं सोडून देत आणि पियाला जाते. अरे, काय करावं आता अरे, आपण? अरे, आता आम्ही दोघं माणसं किती लक्ष देणार आहे घरात? नाही नाही एवढा माल पाणी होतं, सारं होतं आणि आता अरे, यायचं पियायचं काय अरे करायचं? बाबा एवढं चांगलं आहे, सोन्यासारखं घर प्रपंच चाललाय. आता तुझं लग्न व्हायना म्हणून का पियायचं असतं का?
हा आता आम्हाला घराबाहेर हाकून दिलं म्हणून काय आम्ही गेलो का जीव द्यायला, पण वेळ जर आली तर आम्हाला जीव बी द्यावा लागला असता. आता तुमच्यासारखी माणसं भेटली, चला घरी, आलो आम्ही घरी. हा अर्धीच गुली काय का ठेवली रे भाऊ वर राहिली. आता पण पेला पिऊ नको. पिऊ नको आता. हा. जाऊ दे ती अर्धी गुली का म्हणून ठेवली वर ही करायची. ते तुला न्याल ठेवली तिकडे, नाही चिमण्याला टाकून दे तिकडे. चिमण्याला घेऊन जा ना. मग मी नेऊन टाकून देणार मग. बघा आपल्याला खायला नाही. खायला नाही, मी कोणाची वाटी नेऊन होती जा चिमण्याला. टायमाचं वांध आहे. आणि चिमण्याला म्हणजे माणसालाच नाही ते प्राण्यांना सुद्धा हे अन्नदान करतात. हा चिमण्यांना जेवढे अर्धी गुणी अर्धी गोणी टाकायची म्हणल्यावर आपण सकाळ करून उपाय अहो ते बी पुण्यच आहे ना आपल्याला. आहे ना आहे आहे का ना ना? पुण्यच आहे. त्या मुख्य प्राण्यांनी तरी कुठं कुठं जायचं, जायचं? कुठं जायचं. आता लोक औषध फवारतात, त्याच्यामुळे ते चिमण्या खात्यात आणि अहो मरतात. त्यांना खायला टाकायचं, पाणी ठेवायचं, लय लय झाडावर बसतात, पाणी पितात. चांगलं होईल, त्यांचं तुमचं बी वागायचं. कल्याण होईल. हा पा तुमचं जर मुलांनी जर दारू सोडली ना हा तर मुलगी एक मिनिट बाप हिने जर दारू सोडली तर तुम्ही जर मुलगी दिली तर दारू सोडायला होतं त्याला. तेच विचारतो मी बाळाला, हा जर ते दारू सोडित असेल तर जमल का, तुला पसंत आहे का? तिथले दारू पितीत नको वाटतं. सोडली लगेच आत्ताच. पा मा मला आता आता आम्ही हे पा आमचं कोण न्यायला येते का बघू, पोरग बिरग आलं तोपर्यंत अहो, जर नाही याला कोणी आलं तुम्ही इथंच राहा. इथंच राहतो तोपर्यंत आम्हाला ह्याच जर दारू सुटलेलं जर दिसलं हा तर मग आपण पुढचं बोलू. सोडली बरं, आता, चालेल. सोडली हा. बंद आता म्हणून दारू. दारू जर सोडली ना तर मग माझी मुलगी तुम्हाला दिली. बरं भाऊ तुला माहिती आहे ना आपला शब्द म्हणजे शस्त्र असतं. चालत चालत अरे दारू सोड. बंद दारू आजपासून. हो सोन्यासारखं भरलं घरी. हा आणि तुझ्यामुळं तुझ्याकडे पाहून जर त्याने दारू सोडली तर एखाद्याकडे दोन पक्षी तुझे पिवळे होतील हात, त्याचा प्रपंच होईल, तुमचा सोन्यासारखा संसार होईल. काय भरलं घरे. हा हा चालतंय. लग्न दाबात लग्न करणार आपण मोठं देवी. हा, त्याने दारू सोडले ना, तू दारू सोडली ना बाळ, सोडली आता. हा दिलं माझ्या मुलीचा हात तुझ्या हातात दिला समजायचं. तुम्ही काय काळजी नाही करू, तुम्ही देतच राहा. चालतं काय अडचण नाही ना? चालतं चालतं. होय भाऊ काय आता अडचण सोडून नाही? दारू, आता काय अडचण नाही. आता तुम्ही बघा तुमचं गेल्यावर जेवण करतो जरा तेव्हा. हा, हा. तुमचं उद्योग पाणी बघा. हा. आम्ही आता करतोय इथं. बरं, बरं, चालेल, हा, चालेल. हा. चल दाखव मला. किती वेळ झालं गेलेले म्हणले मळ्यात गेले, मळ्यात आता थांबा, थांबा. येणार कशी. ते सदाशिवराव कुठं राहतात माहिती का? आणि काही घर आमचे वडील आहेत ती. तुमचे नसते. हो अहो सदाशिवराव कुठे गेलेत? ते मळ्यात गेले, त्यांना शोधायला चाललो आम्ही. हो मी बँकेतून आलो त्यांच्याकडे. बँकेतून हो बँकेचं काय होतं त्यांचं? तुम्हाला सांगितलं नाही का त्यांनी? नाही. काय झालं त्यांनी ना आमच्या बँकेमध्ये 5 लाख रुपये ठेव ठेवली होती. किती? 5 लाख रुपये. 5 लाख रुपये? हा तुम्हाला सांगितलं होतं? नाही. नाही म्हणले तर काय झालं त्यांनी ठेव ठेवली होती मुदतीवरती, तर ती मुदत संपली. आता 5चे 10 झालेत. त्यामुळे मी आता ते काय झाले त्यांचा फोन नाही माझ्याकडे. हा. आणि मी मग डायरेक्ट त्यांना जाऊन त्यांच्या कानावर घालावा, तुमची ठेवची मुदत संपलेली आहे. बरं झालं तुम्ही आले. हे बरं काय त्यांचा झालं. मुलगा आहे, आम्ही मी त्यांची मुलगाच सून आहे आहे. त्यांचा वाटलं. हा. मग त्यांना निरोप देता का म्हणा का बँकेत? माझ्याकडनं देता यायचे का? नाही ना, मग त्यांची सही लागेल ना बँकेमध्ये. हा, हा. त्याला बँकेत घेऊन या, आपण मग त्यांची सही घेऊ, मग त्यांचे पैसे विड्रॉल करून टाकू. बरं ते हे लागतीलच का? तो कागद याच्यात असेल ना तुमचा अहो, तो? कागद नाही, आमची वय असते, ज्याचे समजा पैसे ठेवले त्यांची मुदत संपली, त्या लोकांचे नाव आहे, त्यांचा नंबर असतो, पण यांचा नंबर नसल्यामुळे मला त्यांच्या घरी यावं लागलं. बरं चालेल चालेल, त्यांना घेऊन येतो आम्ही. नाही हो. तीच लागतील का? हो मग सही त्यांचीच लागेल, त्यांच्या नाव आहे म्हणलं. तुला कळत कसं नाही? त्यांची सही लागणार, अंगठा त्यांचा चालतो का तिथं आपला चालेल का? त्यांना मळ्यात गेले तितके वेळ सांगितलं, त्या मळ्यातून आणतो आम्ही, येतो बँकेत घेऊन आम्ही, तुम्ही येवा पुढं. बरं ठीक आहे, चालेल. त्याला निरोप द्या. हा हा देतो देतो, घेऊनच येतो त्यांना ते. हो चालेल, येऊ. हा हा. नेमके मळ्यातच गेलेत का? खरं सांग की तू. ते नाही, मळ्यात नाही. मग तुम्ही रागवणार नसेल तर सांगते मी. आणि मग कधी सांगणार तू? मी ना मी
अरे बोलती आता का काढू चप्पल पायातून? मी ना तुमच्या वडिलांना आणि बहिणीला घरातून हाकलून दिलंय. काय हाकलून दिलं खुशाल? अरे काय तुझं खाल्लं होतं त्यांनी? तुला लाज वाटायला पाहिजे होती. हा, तुला काय त्रास होत होता त्यांचा? मी होतो ना, मी लाड करीत होतो ना त्यांचा. जन्म दिलाय त्यांनी मला. तुमच्यामुळेच हाकललंय मी सगळं. माझ्यामुळं मी काय केलं? तुम्ही सगळं का करायचं त्यांनी नको करायला काय? अरे माझी ती जबाबदारी आहे. ती बहीण आहे, माझे वडील आहे, तर मी नाही सांभाळायचं, मग कोणी करायचं त्यांचा लाड? चुकलं माझं. मग आता कुठे गेलेत ती? मला माहित नाही. मला थांब आता त्यांना आधी शोधून दे, मग तुझ्याकडे बघतो. मग तुला देतो पाठवून कुठं द्यायची ती. तसं नाही. पहिले त्यांना शोधायला चल. हा. चला. चल तिकडे माळ्यात. आता दादा जर नाही सापडले मग बघतो तुझ्याकडे मी. अरे एखादा म्हातारा माणूस आणि एखादी मुलगी अशी दिसली का कुठं, बघितली का? सासरेत आमचे आणि एक लग्नाला आलेली मुलगी साडी हिरवी घातलेली त्यांनी. हाय का असं दिसले का? फोटो दाखवा ना तुम्ही. फोटो दाखवा. पण मला बघू द्या नेमके कोणची. हे बघ हा हाय ते पाहिजे कुठे? कुठं येतं कुठे? त्यांना तुम्ही घरातून हाकून दिलं त्यांना काय बघता मग? हाकून दिले मला काय काय ह्या बायाने दिलं ना हाकलून. मी बाहेर गेल्यावर हिने हे कार्यक्रम केला ना. माझे वडील आहेत, ती बहीण आहे माझी ती. तुम्हाला लक्ष ठेवता येत नाही का वडील अरे बाबा मी बाहेर होतो, मी नव्हतो ना घरी त्यावेळेस. हिने दिलं ना हाकलून. कुठे येत आता म्हणला ती? आहेत आमच्या घरीच येत तुमच्या घरी? लय उपकार झाला राव. चला ना. येतं का आम्हाला? पण ती एक घोटाळा आहे त्याचा. कसला? त्या पुरी जर मला लग्न जमलं लग्न? त्या बाबांनी मी आमचं भाऊ आहे. मग मला नाही विचारता? त्या बाबांनी जमलं ती म्हणली माझी मुलगी पण म्हणून. काय असं, पण पहिलं तिथं तर चला, तिथं दाखवा आम्हाला. जायचं घरी मग आता बघा. तुम्हाला दाखव आले तुम्ही म्हणलं. बरं झालं सापडली. अरे हा हा दादा. राम राम. राम राम. दादा कुठे गेलते तुम्ही? मी अरे देखा बाळा. मला मला सांगायचं दादा सांगून सुद्धा दिलं नाही सुनबाईनी. रडू नका आता. रडू नका ताई. कुठं होतास रे? कशी आठवण आली नाही आमची तुला? दादा मला माहितच नाही ना काय झालं. तुम्ही कुठे गेले की मला म्हणली मळ्यात गेले ती. सुनबाईने आम्हाला क्षणभर थांबून दिला नाही. गचंड बाहेर ते काढलं. जीव द्यायला चालले होते, मी घेऊन आलोय त्यांना लय इथं. उपकार झालं तुमचं, लय उपकार झालं. म्हणलं चला आमच्या घरी राहतो मी, म्हणलं घरी दादा चला. काळजी नका करू तुम्ही, आता रडू नका. आणि म्हणलं माझ्या लेकीचे हात पिवळे व्हायच्यात, अजून तिचं लग्न व्हायचंय. तू कुठं आम्हाला घराबाहेर काढते? माझ्या घरातून मला माझ्या घराबाहेर बापाला बाहेर काढ. काढलं ना, आता तू तुझ्या बापाकडे जा. नाही चुकलं ना माझं मामा. मी पाया पडते तुमच्या. मला माफ करा. चुकलं माझ्याकडून. नाही 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 पहिलं सुनबाई, माफ करा पहिलं. अजिबात नाही. तुझ्या मनात काहीतरी काळ बेर दिसतंय. सांगा ना. त्याशिवाय आता काय माफी मागू? आम्हाला घरातून ढकलू दिले. त्याशिवाय तू येणार नाही. काळं बेर म्हणजे मी सांगतो ना दादा. तुम्ही ऐका माझं. कुठे भेटले तुम्हाला हे? मला तिथे रस्त्याने म्हटलं विचारतो असं आहेत का? मग मला आहेत वगैरे आता आपलं सांगायचं मला काम आहे. सांगा, तुम्ही ती बँकेत काय एफडी का काय केली होती का? 5 हा, लाख. हा, हा. तुम्ही मला म्हणले नाही इतके दिवस. नाही नाही ह्या बाबा तू लहान होता. माझ्या लक्षात आलं तुम्ही तुमच्या लेकीच्या लग्नासाठी ठेवले असते. मला कळालं. हिला कुठं काय कळते? मग ती बँकेचा साहेब आलता, त्याचे 10 लाख रुपये झालेत आता. हा. म्हणून तुमची सही लागत वा 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 वा, म्हणजे ही 10 लाखासाठी इथं आले म्हणायचं. पैसे आले म्हणून मला वाटतंय का मी त्या पैशात तुमची सही लागली म्हणून आली ते इथं. तसं नाही हो. तो मोह सुनबाईला जरा आवडला नसेल. नाही नाही हा, तसं- तसंच ऐका होतं ना. मामा. मामा तसं नाही. ऐका ना तुम्ही नाही, माझ्या नाही. वडिलांसारखे. नाही, नाही, चुकलंय नाही. माझ्याकडनं. यांना पैशाचा मोह आला म्हणून आले. उद्या तुम्ही जीवाचं काय करता, काय केलं असतं यांनी पैसे घेतले असते का तुमच्याकडून? का कुठं? त्यांना भेटले असते दादा, ते. ते पैसे तुमच्याच खात्यावर राहू द्या. माझ्या ताईच्या लग्नाला खर्च करा. तुम्हाला जिथं पाहिजे तिथं खर्च करा. त्यातला रुपया पण नको मला.
दादा मी पैशासाठी तुझ्या आलेलोच नाही बायकोनी ना ताई. आम्हाला घराच्या बाहेर काढलं ना आम्हाला तिची यायचं चूक नाही, काही झालेली. नाही नाही नाही, तुम्ही जा इथून मी मी माझ्या बाकी बापाला बाकी सांभाळते माझा बाप मी आणि मी काय करायचं नाही मला काय कोण आहे बायको आहे, मग? बायको आहे. अरे बायको नाही तू निघून जा ऐकून तू तुझ्या आई बापाकडे निघून जा ऐकून बघ घे. तुझ्यामुळे ही मग सुद्धा यायला दादा. लेकरा सोन्यासारखी माणुसकीची माणसं मिळाली. अरे आजपर्यंत काय बघितलं असतं आमचं आम्ही जीव दिलं असतं तर कुठे शोधलं असतं यांनी जर आम्हाला नसतं आणलं घरी तर हा आज पोटच्या पोरा- देवासारखे भेटलात तुम्ही आमच्या माणसाला. पोटच्या पोराप्रमाणे बापाप्रमाणे आम्हाला जीव लावला. हा, आम्हाला नको ती दिले सगळं खाऊन तुम्ही पिऊन तरी सांगा ना हा? सांगा ना तुम्ही तरी आणला हे पहा, घरी पाठवा. अहो माझ्या ऐका ना माझ्या शब्दा खातर या माणसाने दारू सोडली. मी एवढा दारू पित होतो आमच्या घरात आहे ना शब्द नव्हता भावाचा माझं कधी पटत नव्हतं भाऊ माझं बोलत नव्हता ही माणसं आल्यामुळे आमच्या घरात एवढं सुख शांती नांदा लागली ना ते आम्ही त्यांना जाऊन मग द्यायची आता इच्छा तुम्हाला नाही. वाटतंय का आता आम्हाला इथं ठेवून जावं आम्ही यांना मला आम्हाला वाटतं कोणीच राहू दे नको. त्यांना. माझे वडील आहे त्यांची इच्छा आम्ही काही त्यांना म्हणू शकत नाही राहिलं म्हणून दादा तुम्ही मला इच्छा. सोडून राहू शकता हे पहा मी बोलते ऐका ना मी तुमच्या लेकीसारखी ऐका ना तुम्ही लेक मानायचे का नाही मला चला एवढी चूक माझी माफ करा. नाही नाही सुनबाई मी तुला तरी माफ करू शकत नाही दादा हिला तरी माफ करू शकत नाही. अहो ज्याचं घर आहे त्याच बापाला जर सुनबाई घराच्या बाहेर धक्का मारून देत असेल तर जगण्यात सुद्धा अर्थ नाही माझ्या जगण्यात सुद्धा अर्थ त्रास नाही. नका करू. चुकलं जाऊ दे म्हणलं आता ना मी मामाजी माझं चुकलंय खरंच माफ करा मला. ऐका आता ऐका चला घरी. हजार चुकलंय वेळा तिचं आता ती माफी हजार वेळा मागते मी तुम्हाला. म्हणलो सुनबाई कुणाला घराबाहेर काढते तू सुनबाई कुणाला घराबाहेर काढते. तुम्ही पाहिजे ती शिक्षा जे मी भोगल पण चला घरी. नको आपल्याला नाही हे जायचं बघ मी ऐका सांभाळते ना. मुला तुम्हाला. हे बघ, ताई तसं नको करू नाही मी अरे सांभाळते तुझं लग्न घरून म्हणजे विदाय करून द्यावं लागते तिथून लग्न करून देणार तुला पाठवून मी तसं बरं नाही इकडे- नाही नाही लग्न इकडे- आम्ही आमच्या पद्धतीने करून इकडे- घेणार इकडे- बाबा आणि इकडे आमच्या जा. पद्धतीने हे ना पहा, लग्न बाबा पुढे येणार हे पहा, आता. ह्या दोघांचं लग्न लावून द्यायचं. तुम्ही म्हणता तसं होईल दादा सोन्यासारखा तुम्हाला दोन वाटतंय मुलगा तुम्हाला मिळाला. आवडला ना मुलगा हो. माझं काहीच म्हणणं नाही मी आणि- लावून देतो माझ्या हाताने लग्न पण घरी चाला तुम्ही. हे पहा आता ते 10 लाख रुपये आलेत ना अहो त्यातलं काहीच नको आम्हाला तुम्हाला ऐकून त्रास. घ्या 5 लाख रुपये मी पुरीच्या नावावर करणार आहे. तुमच्या पद्धतीने काही करा हा पुरीच्या नावावर करणार आहे आणि पोरगी इथं आनंदात राहणार आहे आणि मी सुद्धा इथंच राहतो. 5 लाख रुपये आहेत ना अहो ठीक आहे ते नंतर करा पण तिचं लग्न होईपर्यंत तरी आपल्या घरी चला. नको. लग्न आम्ही आमच्या पद्धतीने करून घेतो आम्ही कसं करायचं आमच्या पद्धतीने सगळी आम्ही तयारी सगळंच चालू केली करून लग्नाची द्यायला तयार आहेत. अहो पण मग मी भाऊ म्हणून तिचं काहीच नाही करू करायचं. अहो ते म्हणतात 10 तोळं सोनं घालतो आम्ही अहो मुलीच्या. पण मी कशाला आहे मग आता तुम्हाला बाबा कळत दादा तुम्ही एवढं वय झालं तुम्ही समजून घ्या मला तुला समजून माझ्याकडून घेतलं. काही चुकलंय का आता तुझ्याकडून नाही ऐका चुकलं ना बाबा. बाबा, ऐका ना माझ्या चुकीची शिक्षा तुम्ही त्यांना देऊ नका ना. मग एवढं पाप माझ्या डोक्यावर लावू नका हो. एका भावा बहिणीची आणि बापाची ताटतूट केलेलं पाप माझ्या माती नको. सुनबाई वाटलं- तुला ऐका, ऐ- एवढ्या वेळेस घरी आधीच- चला आधीच नंतर करा. या तुम्ही. ऐका मी नाही राहत वाटलंच तर घरामध्ये पण तुम्ही घरी चला. चल, ऐका एवढं वेळेस. चला येतो हा चल चला ताई. चल चला आता चला. मग माफ करा. तुम्ही कुठं चला भाऊ थांबतेच येतो आम्ही तुमच्या घरी हं? पाहिलेलं पोरे देवाच्या घरी देर आहे लेकिन अंधेर नाही. हा, देव फारसा तो पाहतो. चांगल्या चांगल्यांची परीक्षा घेतली आपण तर माणसं आहे. चला चला रडू नका आता. येतो आम्ही. लवकरच हा, लवकरच आपण 2 हाताचे 4 हात करून टाकू. लय उपकार झाले तुमचे. उपकाराचं काय होती कर्तव्य होतं आमचं तुम्ही तुमच्या जागा दुसरं कुणी असतं तरी आम्ही तेच केलं असतं येतो. हो